झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे जवळपास आता अशक्य असं म्हणायचं आपण। हो हो हो, जवळ अशक्य। पण मग ह्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे। याचा फायदा एक प्रकारे युती ही अधिक तोट्यात जाणार आहे या सगळ्याच्यामुळे, किंवा ऑपोजिशननी जे काम करायला पाहिजे होतं ते न केल्याची स्पेस मनसे भरून काढताय असंही एक समज झालेला आहे याच्यामध्ये। पण असंही एक वर्ग आहे ज्याला वाटतं की वेगळे राहिले तर हे जास्त मतं मिळवतील। मतही कधी मोजता येत नाहीत। काही लोकांना असं वाटतं की यांनी एकत्र येण्यापेक्षा वेगळं राहावं, दोघांनाही मतं चांगली मिळतील तर ते जास्त चांगले नाही का। तुम्ही एक वेगळं गणित सुचवत आहे सर। नाही, गणित वेगळे आहे, परंतु ती शक्यता नाकारता येत नाही। कारण असा वर्ग खरोखर आहे ज्यांना उद्धवजी आवडतात, ज्यांना राज आवडतो, आणि म्हणून हे दोघं वेगळे असतील तर दोन्ही ठिकाणी मतं द्यायची असा विचार करणारे सुद्धा काही लोक आहेत। सर, मला असा थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अखेरच्या काळातही बाळासाहेब उद्धव आणि राज या दोघांबद्दल तुमच्याकडे काहीही बोलले नाहीत? तुम्हाला सांगून टाकतो, बाळासाहेबांची आणि राजची जी शेवटची भेट झाली त्यावेळी मी उपस्थित होतो, त्यावेळी चर्चा झाली, आणि त्या मीटिंगमध्ये उद्धवजी नव्हते, म्हणजे कुठे दुसरीकडे असते जवळपास, पण तिथे नव्हते त्या मीटिंग। आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब राजगाय समजून सांगत होते याचा अर्थ बाळासाहेब उद्धव आणि राज या दोघांमध्ये फरकच करत नव्हते। एखाद्याने आपल्या मुलाला सांगावं तसं ते राजगाय समजावून सांगत होते। दुर्दैव असं की ते घडायचं नव्हतं, ते घडलं नाही, परंतु काय समजावत होते? एक वडील आपल्या मुलाला जे समजावतील ते समजावायचा प्रयत्न केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।